आम्ही शेतकरी आहोत, मच्छीमार आहोत, कोळी आहोत, आगरी आहोत, आदिवासी आहोत. आम्ही दुसऱ्या मुंबईसाठी जागा दिल्या, पण आम्हाला काय मिळाले? आम्हाला काहीच मिळाले नाही. आज आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. आम्ही सरकारला इशारा देत आहोत, तिसरी मुंबई आम्हाला नको आहे. आम्ही शेतकरी तिसऱ्या मुंबईसाठी जागा देणार नाही. तिसरी मुंबई प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांचा आवाज अखेर मुंबईतील निर्मल भवनपर्यंत पोचला. मागील 2.5 वर्षांपासून शेतकऱ्यांशी कोणताही सकारात्मक संवाद न झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्मल भवन येथील सिडको कार्यालयात शासन आणि शेतकरी प्रतिनिधींची सुमारे 1.5 ते पावणे 2 तास बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी 22.5% योजना असो अथवा 2013च्या कायद्यानुसार भरपाई असो, कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या मुंबई प्रकल्पासाठी जमीन द्यायची नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला. या बैठकीला शासनाच्या वतीने नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आणि MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त P. वेलरासू उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वतीने 124 गाव MMRDA विरोधी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनंतराव पाटील, उरण संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट अविनाश ठाकूर, पंचायत समिती सदस्य कविता पाटील, सत्यवान भगत, शेखर ठाकूर यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसात शेतकऱ्यांशी त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी संवाद साधला आला नाही, त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. विशेष म्हणजे प्रस्तावित तिसऱ्या मुंबई प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या जमिनी कुणालाही विकू नयेत, असे आवाहन नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी केल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान शासनाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी जमीन संपादनासंदर्भात काढलेली नोटीस तातडीने मागे घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच शासनाची 22.5% योजना शेतकरी हिताची नसून बिल्डर धार्जिणी असल्याचा आरोप करत शेतकरी प्रतिनिधी विविध उदाहरणे देत शेतकऱ्यांच्या बाजूने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व शंका कुशंकांचे योग्य निरसन होत नाही, तोपर्यंत तिसऱ्या मुंबई संदर्भात शासनाने कोणतीही पुढील कारवाई करू नये अशी ठाम भूमिका संतोष ठाकूर यांनी मांडली. शासनाने अधिसूचना काढून हरकती मागवल्या असताना त्या हरकतींवर शेतकऱ्यांना अद्याप सुनावणी का देण्यात आली नाही, असा सवालही यावेळी त्यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील यांनी गावोगावी शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर नैसर्गिक वाढीपोटी घरे व व्यावसायिक आस्थापना उभारल्या आहेत. मात्र शासनाच्या नोंदीनुसार यातील अनेक बांधकामे अनधिकृत ठरत असल्याचे बैठकीत लक्ष वेधले. 7/12 उतार्यावर शेती अशी नोंद असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी बांधलेली घरे शासनाने अधिकृत करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान सिंगापूरमधील कंपनीसोबत करार करण्यासाठी शासन व MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला नाही, याबद्दल सुधाकर पाटील यांनी खेद व्यक्त केला. बैठकीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या इच्छेविरुद्ध संपादित केली जाणार नसल्याचे स्पष्ट करताना शेतकऱ्यांना 22.5% योजना किंवा 2023च्या भूसंपादन कायद्यानुसार पर्याय देण्याची शासनाची तयारी असल्याचे सांगितले. मात्र शेतकरी प्रतिनिधींनी कोणताही पर्याय स्वीकारण्यास नकार देत या प्रकल्पासाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन द्यायची नाही अशी ठाम भूमिका मांडली. पुणे परिसरातील MMRDAच्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना 60% आणि प्राधिकरणाला 40% जागा मिळत असल्याचे उदाहरण देत तिसऱ्या मुंबई प्रकल्पात शेतकऱ्यांना असा पर्याय का दिला जात नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला. एकूणच मुंबईतील निर्मल भवन येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी तिसरी मुंबई नकोच असा ठाम सूर कायम ठेवला. त्यामुळे आगामी काळात तिसऱ्या मुंबई प्रकल्पाच्या विरोधातील शेतकऱ्यांची भूमिका आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. नाही कुणाच्या बापाची. पूर्ण डीपी मुंबईमध्ये पूर्ण डीपी आहे. किती रिझर्वेशन आहे, तो रिझर्वेशनचे सगळे व्यवहार, कोणते व्यवहार थांबला नाही, थांबू शकत नाही. बल्कि ज्यापर्यंत आम्ही विकत घेत नाही, ज्यापर्यंत आम्ही त्या आरक्षणासाठी विकत घेत नाही, डेव्हलप करत नाही, त्यापर्यंत तुम्हाला ते प्रॉपर्टी यू हॅव अ राईट टू कंटिन्यू टू एन्जॉय. तो असा पण असते
की तो तुम्हाला जो काही तुमची प्रॉपर्टी जो काही तुम्ही करत असेल ते करत राहा, त्यापर्यंत आम्ही विकत घेत नाही. तुम्हाला एक अधिकार भेटते. जेव्हा पीएलई होईल त्यावेळी हे सगळं होतील. आणि थोडा तरी जसं मी सांगितलं ना की गावठाण प्रॉपर आला असेल तर गावठाणला काढायला पाहिजे. तर हे सगळ्याचा विचार करता येईल. परंतु एक्झिस्टिंग लँड यूजचा स्टडी करून कोणती जागा तिथे कोणालाही डेव्हलपमेंट मधलं फादर डेव्हलपमेंट मधलं काही कॉन्क्रीट नसते. ते त्याला ग्रीन सोडणे पण डेव्हलपमेंटच्या पाठ असू शकते. असं होतं. आणि तुमच्याकडे तो प्लान लँड यूज जेव्हा मी डिक्लेअर करणार प्लान लँड यूज तो आम्ही आता एमआरटीपी ऍक्ट आहे. एमआरटीपी मध्ये जेव्हा पीएलयू करणार तो पीएलयू प्रसिद्ध होणार आणि तुम्हाला कळणार की माझ्या जागेवर किंवा कोणाच्या जागेवर काय येत आहे. तर साहेब मग आमचे शेतकऱ्यांचे घेतलीच फॉरेस्टची तुम्ही घेतलीच नाही. सर ऐका सर, आता तुमच्या मुलांसाठी ठेवली, माझ्या मुलांसाठी फॉरेस्टला बांधा. सर आता ऐका इतकं जमीन तुम्ही घेणार आणि शासकीय जमीन कसं पडीक जमिनी काय डेव्हलपमेंट तुम्हाला करायची असेल तर पडीक जमिनीवर करा. आमच्या जमिनीच्या मालकीच्या आहेत की नाही, आम्हाला आमच्या जमीन तुम्हाला देऊन आमच्या गावात दगड मारायचा नाही. कारण आम्ही जमीन तुम्हाला द्यायचा आणि तुम्ही कायदे आम्हाला लावायचे. तुमच्या अनधिकृत आहेत, तुमच्याकडे तुम्ही पाडणार, आम्हाला देशोधडीला लावणार. असं होता कामा नये. म्हणून आमच्या जमीन तुम्हाला आम्हाला द्यायच्या नाही. तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायची असेल पडीक जमिनीवर शासनाच्या खाजगी जमिनी आहे तिथे डेव्हलपमेंट तुम्ही साहेब करा. आमच्या जमीन तुम्ही डेव्हलपमेंट नका करू. मी आता 5 मिनिटात फक्त समाप्त करतो आपली बैठक. आम्ही फक्त एकदा पुन्हा एकदा सांगतो, ज्या प्रमुख मागण्या आम्ही ज्या ठेवलेल्या आहेत त्या आपण लिहून घेतलेल्या आणि पहिले मी रिपीट करतो. एक मिनिट मला ना रुपेश पाटील या शेतकरी संघर्ष समिती सरचिटणीस काम करतो. हे बघा साहेब 2 GR तुम्ही काढले. 15 ऑक्टोबर 2024 ला काढला. तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एमएमआरडीला नेमलं. तुम्ही ज्या एरियामध्ये 124 गावांसाठी लँड ऍक्विजिशनचं धोरण राबवताय 3ऱ्या मुंबईच्या नावाने, त्यावेळी 3री मुंबईचा विषय नव्हता. 124 गावची लँड ऍक्विजिशन करायचं आहे. ते 22.5 मध्ये करायचं किंवा अजून 2013च्या लहान करायचं याची कुठली साथी नव्हती. पण त्याच्या पुढे साहेब 2024 मध्ये तुम्ही एमएमआरडीला एमटीडी मध्ये आणलं. ऐका, आणि मग तुम्ही 2024ला आम्हाला तुम्ही काय सांगितलं, जी 2024 तुम्ही तुम्हाला माझ्याकडे कॉपी आहे याच्यामध्ये तुम्ही आम्हाला दिलं या नोटीसमध्ये की तुम्ही शेतकरी हरकती घेऊ शकतो. साहेब आम्ही 124 मध्ये वेड्यासारखं काम केलं. प्रत्येक शेतकऱ्याला जाणीव करून दिली तुम्ही त्यांच्या अस्तित्वाची. ही जमीन गेल्यानंतर पुढे काय होऊ शकतंय. आणि मग आम्ही शेतकऱ्यांना 25,000 हरकती नोंदवले. साहेब आपलं काम असेल पाहिजे बघा. आपण जशी ऐका जसं शासन आहे का, जसं शासन आहे, मुख्यमंत्री आहे, तसे खाली अथॉरिटी आहे स्थानिक स्वराज्य संस्था साहेब. स्थानिक ग्रामपंचायतीचे विरोधाचे ठरावले, ग्रामसभेचे ठरावले. तुम्ही त्यांना पण मांडणार नाहीत. शेतकऱ्याचे इंडिव्हिज्युअल हरकत आपण समजून घेऊ शकतो. तुम्ही झिडकारलीत, पण स्थानिक ग्रामसभेचे जे विरोधाचे ठराव ते तुम्ही मांडलेले आहेत. आणि एनटीडी जर आणले तुम्ही जे एनटीडी तुम्ही सांगत की आता आम्हाला गरज नाही आम्हाला सुनावणी घ्यायची. साहेब असं होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या दर 6 महिन्याने 4 महिने तुमचे जी पहली मांगनी करके रखता हूँ मैं कि आणि तुम्ही आमच्या मागणी नाही भरू शकत साहेब. ठीक आहे. तर साहेब आपले 3 इश्यू हो गए हरकती ट्रान्सफर आणखी 2013 जमीनच द्यायची जिया रद्द कर. ठीक आहे. आता मुद्द्यावर येतो पुन्हा आपल्या की आता आम्ही या मागण्या घेऊन आलेलो आहोत. आता आमची प्रमुख आता बघा याच्यामध्ये आम्ही सध्याची एक कमिटी काम करतोय. तुमच्या फक्त निदर्शनं आली. आम्ही माजी न्यायमूर्ती DG कोळसे पाटील सर्वोच्च न्यायालय ते आमचे सल्लागार आहेत कमिटी, त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही करतो. दुसरी गोष्ट आमचे ते DB पाटील बसले, ते बाजूला बसले असले तर ते जिल्ह्याचे न्यायाधीश होते, जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट, ते सुद्धा सल्ला घ्यायचा. आम्ही कुठलाही चांगल्या लोकांचा सल्ला घ्यायचा किंवा काहीतरी आम्हाला नुसत्या उचापती करायची त्याच्यासाठी आम्ही येत नाही. आमची आता एवढीच मागणी आहे की हा जो प्रकार सगळा चालू आहे. आता त्या दिवशी तुम्ही त्यांचे सिनियर आहेत, त्यांचे सिनियरच्या कानावर घालण्यासाठी सांगतो पडवळ साहेबांची सिनियर सध्या ऍक्विजिशनचं काम तिथे कोण करतोय, पडवळ बघतो. बरोबर आहे, अजिंक्य एक अधिकारी आहे. नाही असं ते आम्ही सांगतो ना. अहो या माणसाची जबाबदारी आहे ना पब्लिकशी बोलणं, शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांना ज्यावेळेला पत्र देतो आम्ही त्यांच्याशी संवाद साधणं, ही जबाबदारी आहे की नाही त्यांची. तुमच्या मनामध्ये जर असेल तर बघा ही जबाबदारी आहे की नाही. आता या जबाबदारीवरून जर तुम्ही पलत असाल तर ती गोष्ट म्हणजे आम्हाला पटणारी नाही. सर कन्क्लूड करतो. सर आपण समाप्त करावं. त्याचे जे माझे पॉईंट आहेत ते जरा बघा परत आपल्याकडून नोट करून घ्या. ते सुनावणी न घेतल्यामुळे तुम्ही 16 मार्चचा जो काही GR काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा.
ओके जमीन विक्रीस प्रतिबंध करण्यासंदर्भातला तुम्ही जी आर काढा आहे ही आमची मागणी आहे. आमची मागणी आहे. हा, आता हे इरिगेशनच्या अंडरची 52 गावं आहेत ती याच्यात वगळून टाका. ओके घरे आमचे नेहमीच त्यांनी सांगितलेलं आहे 500 मीटरच्या पुढे सर. हो ते झालेलं आहे. आणि साहेब आमची एक तुम्हाला विनंती आहे की ही पहिली मुंबई आहे, बाजूला दुसरी मुंबई आहे, सगळं सिमेंटचे जंगल आहे. ऐका. तुम्ही त्या तिसऱ्या मुंबईमध्ये असा ऍग्रिकल्चर प्रोजेक्ट का तयार करा. आम्ही तुम्हाला सुखाना जमिनी देऊ की जिथं पहिली आणि दुसऱ्या मुंबईचे लोक येतील तिथं येऊन मस्तपैकी गार हवा खाते वगैरे वगैरे. ही संकल्पना त्याच्या गव्हर्नमेंटला काय येत नाही. काहीतरी चांगलं करावं. साहेब मला ऐका 2 मिनिटं. ऐका सर एकच मिनिट. नोट डाऊन एक मिनिट प्लीज. साहेब लक्ष्मींना आठवण साहेब तुमच्या बाजूला पवळ मैदान आहे, त्याच्या बाजूला आझाद मैदान आहे, मागून त्याला फायर गार्डन्स एकावर एक लावून आहेत. वेळे होते नाही आमच्या ऑफिसर लोकांना साहेब डोंट टेक इट इंडिव्हिज्युअली. आमच्या ऑफिसर लोकांना ह्या कल्पना का सुचत नाहीत. रिझर्वेशन गार्डनच्या बंधूंच्या तिथं जंगल उभं आहे. आमच्या ह्या 124 गावामध्ये ऍग्रिकल्चर बेस्ड तुम्ही प्रोजेक्ट आणा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. बरोबर आहे. आणि आपण आलात आमचे थोडेसे आम्ही आग्रही आहोत. इथं म्हात्रे पाटील गावड आहेत, इथं बालदी नाही समजलं ना. आणि बालदी उलटी करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आमच्या ते ताकद 15 ऑगस्टला आम्ही दाखवली साहेब. आणि आज इथं मिटिंगला तुम्हाला येण्यास भाग पडला. तुम्ही आभारी आहोत. आमच्या सेंटिमेंट्स तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखून घेतल्या, तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आणि असाच संवाद ठेवा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.